नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मला मात्र येत्या काळामध्ये कळतं या प्रकरणाची चौकशी ईडी कडून व्हावी अशी मागणी करणार। कशाला? ईडी हे विरोधकांसाठी असते, सत्तेतल्या लोकांसाठी नसते। हा ईडी कडे हा विषय गेला तर ते टाइमपास करत बसतील, तिथं कुठेही काही निर्णय लागणार नाही। आमचं मत आहे कागदपत्र क्लिअर आहेत। त्याच्याचबरोबर गवई साहेबांनी मे महिन्यामध्ये 2025 मेला एक निकाल दिला होता। शासनाच्या ह्या कुठल्या जमिनी ज्याच्यावर शासनाचं नाव आहे, बिवलकरांच्या जमिनीचा 7/12 आम्ही जेव्हा विचारलं, काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की 7/12 नाव कोणाचं आहे? ते म्हणले हो शासनाचं आहे। व शासनाचं नाव असताना सुद्धा तुम्ही 12.5% त्या व्यक्तीला तिथं देत असता, तर हे कितपत योग्य आहे? त्यामुळे याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय। ईडीपेक्षा आम्ही तुम्हाला आश्वासित करतो, सर्व भूमिपुत्रांना आश्वासित करतो, हा जो स्कॅम आहे जो झालाय त्याला आम्ही निकालातच लावणार आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। एकतर उत्तर देत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट मात्र दिसत होती की सिडको बिवळकरांना जमीन देण्यासाठी हे नकारात्मक होतं। सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे नेगेटिव्ह होते आणि मग नेगेटिव्ह असताना राज्य सरकारने तिथं एक रिपोर्ट नाहीतर एक सकारात्मक रिपोर्ट हा राज्य सरकारकडनं सिडकोला पाठवण्यात आला, हे असं इथं असणारे अधिकारी आम्हाला सांगतायत। आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला। आताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं, एकतर 61,000 स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही बिवलकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती थांबवावी, जी काही प्रक्रिया झाली आहे ती त्याला सुद्धा तिथं स्थगिती ही तुम्ही द्यावी। बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे। म्हणजे या मोर्चाचा फायदा हा सामान्य लोकांची, सिडकोची 5,000 कोटीची जमीन जी बिवलकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। पण तुम्ही खोलात जर गेलात, त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं, कारण का 1975ला जेव्हा सिलिंग ऍक्ट आला होता ही पूर्णपणे 4,000 एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती। बिवलकर परिवाराला त्या ऍक्टच्या अंतर्गत जी काही थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती। त्यामुळे एकतर क्लिअर आहे की शासनाची जमीन असताना सुद्धा ती त्या ठिकाणी 12.5% या बिवलकरांना दिली गेली। याच्या मागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोक आहेत, पॉवरफुल लोक आहेत, सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता। आणि आता चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला नाही, पण 5,000 कोटीची जमीन बिवलकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्यात आणि बिवलकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी हा इलेक्शनसाठी त्या ठिकाणी दिला गेला होता। म्हणजे जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागणार होती त्याच्या 15 दिवस आधी शिरसाट इथं आले। पहिली फाईल कुठली क्लिअर केली असेल तर ती बिवलकरांची केली। याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी काळबेरं आहे आणि इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची आज तिथं अडचण झालेली आहे। पण आम्ही त्यांना काही कागद मागितलेले आहेत, ते कागद तिथं दिले जातील। आणि अजून एक हास्यास्पद गोष्ट इथं जी घडली म्हणजे ती तशी सिरियस आहे। हास्यास्पद याच्यासाठी की हा जो 12.5% कायदा तो भूमिपुत्रांसाठी, असं दिसतंय की बिवलकर हे भूमिपुत्र नाहीच आहेत, तरी सुद्धा यांना 12.5% जमीन का दिली गेली असंही कुठेतरी काही गोष्टी आता समोर यायला लागल्यात। त्यामुळे कागद आम्ही बघू, पण राजीनामा हा तर द्यायलाच लागणार आहे, कारण का ह्याच्यामध्ये 100% भ्रष्टाचार झालाय। पण कागदपत्र बघितल्यानंतर फक्त शिरसाटांपर्यंतच हा विषय थांबतो का हा राज्य शासनाकडे पण जातो हे मात्र त्या ठिकाणी क्लिअर होईल। बिवलकर परिवाराने प्रतिक्रिया पाठवलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं बोललेलं आहे की ही जमीन आम्हाला कान्होजी आंग्रे यांच्याकडून मिळालेली आहे, ब्रिटिशांनी आम्हाला दिलेली नाहीये। पण आम्हाला जी जमीन दिली होती ती ब्रिटिशांनी परत घेतली होती, पण आम्ही त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टामध्ये लढून परत जिंकलोय। आता ते भारतात नाही आहेत, बिवलकर ते भारताच्या बाहेर आहेत, कदाचित ब्रिटनला असावेत असा अंदाज त्या ठिकाणी आहेत। आता ते कुठल्या तंद्रीत ते बोलले मला माहित नाही, पण आमच्याकडे जे कुठले कागद आहेत ते कागद आम्ही मीडियाला दिलेत, लोकांना दिलेत, ओपन फोरमवर टाकलेले आहेत। ते कागद तुम्ही बघितल्यानंतर 100% तिथं एक कळतं की त्यांना ब्रिटिशांनी 4,000 एकर ही जमीन तिथं दिली होती। त्यामुळे ते जे आज बोलतायत ते मोघम बोलतायत, ते जेव्हा येतील तेव्हा कागद घेऊन बोलतील अशी आपण सर्वजण अपेक्षा करू। पण तोपर्यंत आमच्याकडे सुद्धा शासनाकडनं आणि सिडकोकडनं कागद येतील आणि ते आल्यानंतर मग ही जी शकची सुई आहे जी आज शिरसाटांपर्यंत आमची आहे, शिरसाटांनी इथं गोंधळ घातलाच आहे, पण तो गोंधळ फक्त त्यांनी घातला का त्यांच्या वरिष्ठांपर्यंत तो विषय जातो हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये कळतं। या प्रकरणाची चौकशी ईडी कडून व्हावी अशी मागणी करणार। कशाला? ईडी हे विरोधकांसाठी असते, सत्तेतल्या लोकांसाठी नसते। हा ईडी कडे हा विषय गेला तर ते टाइमपास करत बसतील, तिथं कुठेही काही निर्णय लागणार नाही। आमचं मत आहे कागदपत्र क्लिअर आहेत
त्याच्याचबरोबर गवई साहेबांनी मे महिन्यामध्ये 2025 मेला एक निकाल दिला होता. शासनाच्या ह्या कुठल्या जमिनी ज्याच्यावर शासनाचं नाव आहे, बिवलकरांच्या जमिनीचा 7/12 आम्ही जेव्हा विचारलं, काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की 7/12 नाव कोणाचं आहे? ते म्हणले हो शासनाचं आहे. मग शासनाचं नाव असताना सुद्धा तुम्ही 12.5% त्या व्यक्तीला तिथं देत असता, तर हे कितपत योग्य आहे? त्यामुळे याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय. ईडीपेक्षा आम्ही तुम्हाला आश्वासित करतो, सर्व भूमिपुत्रांना आश्वासित करतो, हा जो स्कॅम आहे जो झालाय त्याला आम्ही निकालातच लावणार आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. तर भाजपला 12 जागा आहेत. शशांक जे आहेत त्यांना 12 यश आलेलं आहे. पण ठाकरे बंधूंना खातं खोलता आलं नाही. बघा, शशांक जे काय नाव तुम्ही घेतलं, मला जे काय कळलेलं त्यांचं वर्चस्व त्या पतपिढीमध्ये आहे असं आम्हाला कळतंय. त्यामुळे विजय हा काय भाजपचा झालाय असं समजून चालणार नाही. तो विजय त्या संघटनेचा, त्या व्यक्तीचा तिथं झालेला आहे. आणि तिथं तसं बघितलं तर इलेक्शन हे क्लोज डोअर इलेक्शन असतं, खूप असं मोठं असतं, खूप सारे मतदार असतात असं नसतं. त्यामुळे त्या इलेक्शनचा जो कुठला निकाल आला आहे ते पराजय हा ठाकरे परिवाराचा असं समजून तिथं चालणार नाही असं माझं व्यक्तिगत मत. येतील 27ला, मग ते तुम्हा सर्वांना बोलवतील. तिथून कुठला तरी एक व्हिडिओ काढलाय, ते काय बोलतात त्यांनाच तिथे कळत नाही. विरोधाभास आहे. ते म्हणाले की जमीन अजून मला मिळाली नाही, कोर्टात विषय आहे. मग कोर्टात विषय असेल तर मग ही जमीन दिली कशी, असे अनेक प्रश्न तिथं निर्माण होतात. त्यांना कोणीतरी स्क्रिप्ट पाठवली असावीत. आता असं कळतं की शिरसाट साहेब सुद्धा भारताच्या बाहेर आहेत. आता ते दोघं एकत्र पार्टी करतायत का टूर करतायत हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे ते दोघं जेव्हा येतील, शिरसाट साहेब अजून बोलले नाहीत, व्हिडिओ टाकला नाही, ते येतील, स्पष्टीकरण देतील. पण मोगम देणार आहेत. आम्ही जे कागद टाकलेत हे ओपन फोरमवर टाकलेत, ते जेव्हा स्पष्टीकरण देतील त्याला विथ पुरावा आम्ही नक्कीच त्याला उत्तर दिलं. खरं तर शिरसाटांना न बोलण्याचं आव्हान देखील पक्षाकडून करण्यात येत आहे ना. आता शिरसाट बोलताना जसं की त्यांना 15 कोटीची बॅग तुम्ही बघितली असेल, हो माझा पैसा आहे. अरे बाबा 2 लाखाच्या पुढे कॅश ठेवता येत नाही. मग तिथं 10-15 कोटीची कॅश तुम्ही आणि तिथं म्हणतो माझा पैसा आहे, माझं घर, माझा बनियन आणि माझी सिगरेट. आता ह्याच्या ती भूमिका ते घेत असतील आणि म्हणत असेल हो पैसा माझा आहे, तर उद्या जाऊन खरं जर बोलले, खरं काय की घोळ झालाय, ते म्हणले हो घोळ झालाय, आमची सत्ता आहे, आम्हाला मेजॉरिटी, तर फसेल ना सरकार. म्हणून त्यांना आदेश दिलाय की बाबानो तू काय बोलू नको, तुम्ही वरचा मजला हा वापरत नाहीत. इथं तुमच्या पदाचा वापर करून तुम्ही जो पैसा काढलाय ते जर खरं मीडियाला जर सांगितलं तर मग कदाचित अडचण होऊ शकण्यापेक्षा जास्त जमीन ही महाराष्ट्रामध्ये आता या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे तिथं बाधित झालेली आहे. तुम्ही जर नंदुरबारची परिस्थिती बघितली, हिंगोलीची बघितली, बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. सरकारकडनं पूर्वीचेच पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत आणि आता कुठे ते या सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा होती, कष्टातून जे पीक आता उभं दिसतंय चांगलं आहे ते पीक सुद्धा आता हातात राहिलं नाही. अतिशय वाईट. म्हणजे कर्जमाफी दिली नाही, भावांतर योजना आणली नाही, आधीचा पैसा मदतीचा दिला नाही आणि त्याच्यातच दुष्काळात 13वा महिना शेतकऱ्याच्या बाबतीत ही घटना तिथे घडलेली आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सरकारने ओला दुष्काळ हा जाहीर करावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणि सरसकट त्या परिसरामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय पंचनामा न करता डायरेक्ट सरकार शेतकऱ्याच्या अकाउंटला 50,000 रुपये हेक्टरी जी काय आमच्या सगळ्यांची मागणी आहे ती त्या ठिकाणी दिली जावी. काय तुम्हाला सांगण्यात आलं? एकतर उत्तर देत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट मात्र दिसत होती की सिडको बिवळकरांना जमीन देण्यासाठी हे नकारात्मक होतं. सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे नेगेटिव्ह होते आणि मग नेगेटिव्ह असताना राज्य सरकारने तिथं एक रिपोर्ट नाहीतर एक सकारात्मक रिपोर्ट हा राज्य सरकारकडनं सिडकोला पाठवण्यात आला. हे असं इथं असणारे अधिकारी आम्हाला सांगतायत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला. आताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं एकतर 61,000 स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही बिवलकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती थांबवावी. जी काय प्रक्रिया झाली आहे ती त्याला सुद्धा तिथं स्थगिती ही तुम्ही द्यावी. बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे. म्हणजे या मोर्चाचा फायदा हा सामान्य लोकांची सिडकोची 5,000 कोटीची जमीन जी बिवलकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण तुम्ही खोलात जर गेलात त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं, कारण का 1975ला जेव्हा सिलिंग ऍक्ट आला होता ही पूर्णपणे 4,000 एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती. बिवलकर परिवाराला त्या ऍक्टच्या अंतर्गत जी काही थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती. त्यामुळे एकतर क्लिअर आहे की शासनाची जमीन असताना सुद्धा ती त्या ठिकाणी 12.5% या बिवलकरांना दिली गेली. याच्या मागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोक आहेत, पॉवरफुल लोक आहेत, सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. आणि आता चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला नाही पण 5,000 कोटीची जमीन बिवलकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट
यांच्यात आणि बिवलकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी हा इलेक्शनसाठी त्या ठिकाणी दिला गेला होता. म्हणजे जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागणार होती त्याच्या 15 दिवस आधी शिरसाट इथं आले. पहिली फाईल कुठली क्लिअर केली असेल तर ती बिवलकरांची केली. याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी काळबेरा आहे आणि इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची आज तिथं अडचण झालेली आहे. पण आम्ही त्यांना काही कागद मागितलेले आहेत, ते कागद तिथं दिले जातील. आणि अजून एक हास्यास्पद गोष्ट इथं जी घडली म्हणजे ती तशी सिरियस आहे. हास्यास्पद याच्यासाठी की हा जो 12.5% कायदा तो भूमिपुत्रांसाठी असं दिसतंय की बिवलकर हे भूमिपुत्र नाहीच आहेत, तरी सुद्धा यांना 12.5% जमीन का दिली गेली असंही कुठेतरी काही गोष्टी आता समोर यायला लागल्यात. त्यामुळे कागद आम्ही बघू, पण राजीनामा हा तर द्यायलाच लागणार आहे कारण का ह्याच्यामध्ये 100% भ्रष्टाचार झालाय. पण कागदपत्र बघितल्यानंतर फक्त शिरसाटांपर्यंतच हा विषय थांबतो का हा राज्य शासनाकडे पण जातो हे मात्र त्या ठिकाणी क्लिअर होईल. बिवलकर परिवाराने प्रतिक्रिया पाठवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं बोललं गेलेलं आहे की ही जमीन आम्हाला कान्होजी आंग्रे यांच्याकडून मिळालेली आहे, ब्रिटिशांनी आम्हाला दिलेली नाहीये. पण आम्हाला जी जमीन दिली होती ती ब्रिटिशांनी परत घेतली होती, पण आम्ही त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टामध्ये लढून परत जिंकलोय. आता ते भारतात नाही आहेत बिवलकर, ते भारताच्या बाहेर आहेत, कदाचित ब्रिटनला असावेत असा अंदाज त्या ठिकाणी आहेत. आता ते कुठल्या तंद्रीत ते बोलले मला माहित नाही, पण आमच्याकडे जे कुठले कागद आहेत ते कागद आम्ही मीडियाला दिलेत, लोकांना दिलेत, ओपन फोरमवर टाकलेले आहेत. ते कागद तुम्ही बघितल्यानंतर 100% तिथं एक कळतं की त्यांना ब्रिटिशरांनी 4,000 एकर ही जमीन तिथं दिली होती. त्यामुळे ते जे आज बोलतायत ते मोघम बोलतायत. ते जेव्हा येतील तेव्हा कागद घेऊन बोलतील अशी आपण सर्वजण अपेक्षा करू. पण तोपर्यंत आमच्याकडे सुद्धा शासनाकडनं आणि सिडकोकडनं कागद येतील आणि ते आल्यानंतर मग ही जी शकची सुई आहे जी आज शिरसाटांपर्यंत आमची आहे, शिरसाटांनी इथं गोंधळ घातलाच आहे, पण तो गोंधळ फक्त त्यांनी घातला का त्यांच्या वरिष्ठांपर्यंत तो विषय जातो हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये कळतं. दादा, या प्रकरणाची चौकशी ईडी कडून व्हावी याची मागणी करणार. कशाला? ईडी हे विरोधकांसाठी असते, सत्तेतल्या लोकांसाठी नसते. हा ईडीकडे हा विषय गेला तर ते टाइमपास करत बसतील, तिथं कुठेही काही निर्णय लागणार नाही. आमचं मत आहे कागदपत्र क्लिअर आहेत. त्याच्याचबरोबर गवई साहेबांनी मे महिन्यामध्ये 2025 मेला एक निकाल दिला होता. शासनाच्या ह्या कुठल्या जमिनी ज्याच्यावर शासनाचं नाव आहे, बिवलकरांच्या जमिनीचा 7/12 आम्ही जेव्हा विचारलं, काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की 7/12 नाव कोणाचं आहे? ते म्हणले हो शासनाचं आहे. मग शासनाचं नाव असताना सुद्धा तुम्ही 12.5% त्या व्यक्तीला तिथं देत असता तर हे कितपत योग्य आहे? त्यामुळे याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय. ईडीपेक्षा आम्ही तुम्हाला आश्वासित करतो, सर्व भूमिपुत्रांना आश्वासित करतो, हा जो स्कॅम आहे जो झालाय त्याला आम्ही निकालातच लावणार आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. तर भाजपला 12 जागा आहेत. शशांक जे आहेत त्यांना 12 यश आलेलं आहे. पण ठाकरे बंधूंना खातं खोलता आलं नाही. हे बघा, शशांक जे काय नाव तुम्ही घेतलेलं, मला जे काय कळलेलं त्यांचं वर्चस्व त्या पतपिढीमध्ये आहे असं आम्हाला कळतंय. त्यामुळे विजय हा काय भाजपचा झालाय असं समजून चालणार नाही. तो विजय त्या संघटनेचा, त्या व्यक्तीचा तिथं झालेला आहे. आणि तिथं तसं बघितलं तर इलेक्शन हे क्लोज डोअर इलेक्शन असतं, खूप असं मोठं असतं, खूप सारे मतदार असतात असं नसतं. त्यामुळे त्या इलेक्शनचा जो कुठला निकाल आलाय ते पराजय हा ठाकरे परिवाराचे असं समजून तिथं चालणार नाही असं माझं व्यक्तिगत मत. येतील 27ला, मग ते तुम्हा सर्वांना बोलवतील. तिथून कुठला तरी एक व्हिडिओ काढलाय, ते काय बोलतात त्यांनाच तिथे कळत नाही. विरोधाभास आहे. ते म्हणाले की जमीन अजून मला मिळाली नाही, कोर्टात विषय आहे. मग कोर्टात विषय असेल तर मग ही जमीन दिली कशी, असे अनेक प्रश्न तिथे निर्माण होतात. त्यांना कोणीतरी स्क्रिप्ट पाठवली असावीत. आता असं कळतं की शिरसाट साहेब सुद्धा भारताच्या बाहेर आहेत. आता ते दोघं एकत्र पार्टी करतायत का टूर करतायत हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे ते दोघं जेव्हा येतील, शिरसाट साहेब अजून बोलले नाहीत, व्हिडिओ टाकला नाही, ते येतील, स्पष्टीकरण देतील. पण मोगम देणार आहेत. आम्ही जे कागद टाकलेत हे ओपन फोरमवर टाकलेत, ते जेव्हा स्पष्टीकरण देतील त्याला विथ पुरावा आम्ही नक्कीच त्याला उत्तर दिलं. खरं तर शिरसाटांना न बोलण्याचं आव्हान देखील पक्षाकडून करण्यात येत आहे ना. आता शिरसाट बोलताना जसं की त्यांना 15 कोटीची बॅग तुम्ही बघितली असेल, हो माझा पैसा आहे. अरे बाबा 2 लाखाच्या पुढे कॅश ठेवता येत नाही. मग तिथं 10-15 कोटीची कॅश तुम्ही आणि तिथं म्हणतो माझा पैसा आहे, माझं घर, माझा बनियन आणि माझी सिगरेट. आता ह्याच्या ती भूमिका ते घेत असतील आणि म्हणत असतील हो पैसा माझा आहे, तर उद्या जाऊन खरं जर बोलले, खरं काय की घोळ झालाय, ते म्हणले हो घोळ झालाय, आमची सत्ता आहे, आम्हाला मेजॉरिटी, तर फसेल ना सरकार. म्हणून त्यांना आदेश दिलाय की बाबानो तू काय बोलू नको, तुम्ही वरचा मजला हा वापरत नाहीत, इथं तुमच्या पदाचा वापर करून तुम्ही जो पैसा काढलाय ते जर खरं मीडियाला जर सांगितलं तर मग कदाचित अडचण होऊ शकेलपेक्षा जास्त जमीन ही महाराष्ट्रामध्ये आता या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे तिथं बाधित झालेली आहे. तुम्ही जर नंदुरबारची परिस्थिती बघितली, हिंगोलीची बघितली, बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. सरकारकडनं पूर्वीचेच पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत आणि आता कुठेतरी या सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा होती, कष्टातून जे पीक आता उभं दिसतंय चांगलं आहे ते पीक सुद्धा आता हातात राहिलं नाही. अतिशय वाईट म्हणजे कर्जमाफी दिली नाही,
भावांतर योजना आणली नाही, आधीचा पैसा मदतीचा दिला नाही आणि त्याच्यातच दुष्काळात 13वा महिना शेतकऱ्याच्या बाबतीत ही घटना तिथे घडलेली आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सरकारने ओला दुष्काळ हा जाहीर करावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणि सरसकट त्या परिसरामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय पंचनामा न करता डायरेक्ट सरकार शेतकऱ्याच्या अकाउंटला 50,000 रुपये हेक्टरी जी काय आमच्या सगळ्यांची मागणी आहे ती त्या ठिकाणी दिली जावी. काय तुम्हाला सांगण्यात आलं? एकतर उत्तर देत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट मात्र दिसत होती की सिडको बिवळकरांना जमीन देण्यासाठी हे नकारात्मक होतं. सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे नेगेटिव्ह होते आणि मग नेगेटिव्ह असताना राज्य सरकारने तिथं एक रिपोर्ट नाहीतर एक सकारात्मक रिपोर्ट हा राज्य सरकारकडनं सिडकोला पाठवण्यात आला हे असं इथं असणारे अधिकारी आम्हाला सांगतायत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला. आत्ताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं एकतर 61,000 स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही बिवलकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती थांबवावी. जी काही प्रक्रिया झाली आहे ती त्याला सुद्धा तिथं स्थगिती ही तुम्ही द्यावी. बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे. म्हणजे या मोर्चाचा फायदा हा सामान्य लोकांची सिडकोची 5,000 कोटीची जमीन जी बिवलकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण तुम्ही खोलात जर गेलात त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं कारण का 1975ला जेव्हा सिलिंग ऍक्ट आला होता ही पूर्णपणे 4,000 एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती. बिवलकर परिवाराला त्या ऍक्टच्या अंतर्गत जी काही थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती. त्यामुळे एकतर क्लिअर आहे की शासनाची जमीन असताना सुद्धा ती त्या ठिकाणी 12.5% या बिवलकरांना दिली गेली. याच्या मागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोक आहेत, पॉवरफुल लोक आहेत, सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. आणि आता चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला नाही पण 5,000 कोटीची जमीन बिवलकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्यात आणि बिवलकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी हा इलेक्शनसाठी त्या ठिकाणी दिला गेला होता. म्हणजे जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागणार होती त्याच्या 15 दिवस आधी शिरसाट इथं आले. पहिली फाईल कुठली क्लिअर केली असेल तर ती बिवलकरांची केली. याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी काळबेरा आहे आणि इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची आज तिथं अडचण झालेली आहे. पण आम्ही त्यांना काही कागद मागितलेले आहेत ते कागद तिथं दिले जातील. आणि अजून एक हास्यास्पद गोष्ट इथं जी घडली म्हणजे ती तशी सिरियस आहे. हास्यास्पद याच्यासाठी की हा जो 12.5% कायदा तो भूमिपुत्रांसाठी असं दिसतंय की बिवलकर हे भूमिपुत्र नाहीच आहेत तरी सुद्धा यांना 12.5% जमीन का दिली गेली असंही कुठेतरी काही गोष्टी आता समोर यायला लागल्यात. त्यामुळे कागद आम्ही बघू पण राजीनामा हा तर द्यायलाच लागणार आहे कारण का ह्याच्यामध्ये 100% भ्रष्टाचार झालाय. पण कागदपत्र बघितल्यानंतर फक्त शिरसाटांपर्यंतच हा विषय थांबतो का हा राज्य शासनाकडे पण जातो हे मात्र त्या ठिकाणी क्लिअर होईल. बिवलकर परिवाराने प्रतिक्रिया पाठवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं बोललं गेलेलं आहे की ही जमीन आम्हाला कान्होजी आंग्रे यांच्याकडून मिळालेली आहे, ब्रिटिशांनी आम्हाला दिलेली नाहीये. पण आम्हाला जी जमीन दिली होती ती ब्रिटिशांनी परत घेतली होती पण आम्ही त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टामध्ये लढून परत जिंकलोय. आता ते भारतात नाही आहेत बिवलकर, ते भारताच्या बाहेर आहेत, कदाचित ब्रिटनला असावेत असा अंदाज त्या ठिकाणी आहेत. आता ते कुठल्या तंद्रीत ते बोलले मला माहित नाही पण आमच्याकडे जे कुठले कागद आहेत ते कागद आम्ही मीडियाला दिलेत, लोकांना दिलेत, ओपन फोरमवर टाकलेले आहेत. ते कागद तुम्ही बघितल्यानंतर 100% तिथं एक कळतं की त्यांना ब्रिटिशरांनी 4,000 एकर ही जमीन तिथं दिली होती. त्यामुळे ते जे आज बोलतायत ते मोघम बोलतायत. ते जेव्हा येतील तेव्हा कागद घेऊन बोलतील अशी आपण सर्वजण अपेक्षा करू. पण तोपर्यंत आमच्याकडे सुद्धा शासनाकडनं आणि सिडकोकडनं कागद येतील आणि ते आल्यानंतर मग ही जी शकची सुई आहे जी आज शिरसाटांपर्यंत आमची आहे. शिरसाटांनी इथं गोंधळ घातलाच आहे पण तो गोंधळ फक्त त्यांनी घातला का त्यांच्या वरिष्ठांपर्यंत तो विषय जातो हे आपलं निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.